बातमीपत्र सविस्तर पाहूया। पालकमंत्री पदावरून सध्या महायुतीतील वाद हे चव्हाट्यावरती आलेले आहेत। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र सरकारकडून पालकमंत्रीपदी निवड रद्द करण्यात येत आहे आणि नाशिकमध्ये महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच पाहायला मिळते। तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये पालकमंत्री पदावरून वाद असल्यामुळे निर्णय पुढे काय होणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। शिवसैनिकांमध्ये नाराजी होती आणि या नाराजीचं रूपांतर आंदोलनामध्ये झालं। गेले 2 दिवस आपण ते पाहिलं। आज सकाळीच आमची दुपारी मीटिंग झाल्यानंतर राजीनामा सत्र सुरू झालं। संपूर्ण जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि त्या आंदोलनाची दखल, या नाराजीची दखल आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी घेतली। त्याचबरोबर शिंदे साहेबांनी सुद्धा याची दखल घेतली। अजितदादांनी याची दखल घेऊन या नियुक्तीला स्टे दिला। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। नाशिकहून किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। किरण, नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदावरून याआधी देखील रस्सीखेच पाहायला मिळाली। आता मात्र पालकमंत्री पदाची जी स्थगिती आहे ती समोर आलेली आहे। नाशिकमध्ये शिवसेना राष्ट्रवादी अशी रस्सीखेच पाहायला मिळाली। रायगडमध्ये देखील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच रस्सीखेच पाहायला मिळते। स्थगितीनंतर नेमकी कशा पद्धतीने राजकीय समीकरण रायगड आणि नाशिकमध्ये पाहायला मिळतील? तेजस, महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर 1 महिना लोटल्यानंतर पालकमंत्री पद जे आहे ते हे वाटप झालेले होते, देण्यात आलेले होते। अवघ्या काही तासांमध्ये नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीला मात्र स्थगिती देण्यात आलेली आहे। नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिकचं पालकमंत्री पद हे भाजपकडे गेलेलं होतं। गिरीश महाजन जे कुंभमेळा मंत्री आहेत, 2014 ते 19च्या युती सरकारमध्ये नाशिकचे पालकमंत्री होते, त्यांच्याकडेच नाशिकचं पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली होती। पण अवघ्या काही तासांमध्ये या संपूर्ण नियुक्तीला स्थगिती देण्यात आलेली आहे। मी नाशिकच्या भाजप कार्यालय बाहेर आहे, आपण बघू शकतो की अशा पद्धतीने बोर्ड जे आहे ते लावण्यात आलेले होते। गिरीश भाऊ महाजन यांच्या नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, अशा पद्धतीचे मोठे मोठे जे होर्डिंग्स संपूर्ण नाशिकमध्ये लावण्यात आलेले होते। भाजप कार्यालयाच्या बाहेर खरं तर हे अशा पद्धतीचे बोर्डिंग हे लावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। या संपूर्ण नाशिकच्या पालकमंत्री पदावरती महायुतीमध्ये वाद होतं। राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सुद्धा नाशिकच्या या पालकमंत्री पदावरती दावा केलेला होता आणि त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या विरोधानंतर नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे, अशा पद्धतीचं माहिती कळते। माझ्यासोबत भाजपचे काही कार्यकर्ते, त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊया। काय सांगाल, अवघ्या काही तासांमध्ये या नियुक्तीला स्थगिती दिलेली आहे? आता आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी त्या संदर्भात निर्णय घेतले, पण जे गिरीश भाऊंनी मागचे 5 वर्ष 2014 पासून गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री होते, त्यांनी उत्कृष्ट असं काम केलं आणि त्या पालकमंत्री पदाच्या याच्यामध्ये कुंभमेळा, आता कुंभमेळा होतोय, तर तुम्ही बघत असाल की मागचा कुंभमेळा गिरीश भाऊंनी खूप उत्कृष्ट असा हँडल केला। त्याच्यामुळे आमची सर्व कार्यकर्त्यांची, भाजप पदाधिकाऱ्यांची हीच मागणी आहे की गिरीश भाऊच पालकमंत्री हवेत आम्हाला। वेळ प्रसंगी आम्ही रस्त्यावर पण उतरू, आमच्या नेतृत्वाला आम्ही सांगू, विनंती करू की काही करून गिरीश भाऊच आम्हाला इथं पालकमंत्री म्हणून पाहिजे, भारतीय जनता पार्टीचाच पाहिजे। कारण की आम्ही 2.5 वर्ष बघितलं की आम्हाला जे कोणी पालकमंत्री होते त्याचं काही आम्हाला जाणवलं नाही। तर आमचा पक्षाचा जर मंत्री असेल तर तो आमच्या पक्षाचं संघटन वाढीसाठी किंवा अजून आमचे आज 5 आमदार आहेत, अजून जास्त पद्धतीनं कसं भविष्यात आम्ही नियोजन करू शकतो त्याच्यासाठी, आणि कुंभमेळा उत्कृष्ट व्हावा, नाशिक शहराचं सौंदर्यीकरणात विशेष करून भर देणारा पालकमंत्री पाहिजे। गिरीश भाऊ हे संकटमोचन आहे, त्यांनी खूप चांगलं काम केलंय, मागचा 5 वर्षाचा अनुभव आहे आणि आम्हाला मागच्या 2.5 वर्षाचा अनुभव आहे, त्याच्यामुळे आम्हाला गिरीश भाऊ हे पालकमंत्री म्हणून पाहिजेत। तर अशा पद्धतीचे भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे। नाशिकचं पालकमंत्री पद जे आहे ते भाजपकडेच पाहिजे, अशा पद्धतीची मागणी आता नाशिकमधनं सुद्धा जे होताना बघायला मिळतोय। पण नाशिकच्या पालकमंत्री पदावरती राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सुद्धा हे दावा आहे। आता मुख्यमंत्री दावोस या दौऱ्यावरती आहेत, ते राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टीवरती निर्णय होईल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातो। अगदी किरण, पण नाशिकमध्ये आता 3 पक्षांची नाराजी समोर आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आता भाजपचे कार्यकर्ते देखील याच मुद्द्यावरती अडून बसलेले आहेत की भाजपचाच पालकमंत्री असावा। रायगडप्रमाणे नाशिकमध्ये अशी काही परिस्थिती आहे का? रायगडमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेले आहेत, नाशिकमध्ये असं काही चित्र आहे का?
आतापर्यंत तरी कोणी राजीनामा दिलेला नाहीये, पण अचानक नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर भाजपमध्ये अस्वस्थता आहे अशा पद्धतीची एक परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. कारण भाजपचे जिल्ह्यात 5 आमदार आहेत आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात आमदार हे जिल्ह्यामध्ये आहेत. आणि मागच्या सरकारमध्ये दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री होते, त्यामुळे दादा भुसेंनाच पालकमंत्री पद मिळेल अशा पद्धतीची आशा शिवसेनेला होती. राष्ट्रवादी सुद्धा 7 आमदार हे नाशिकमध्ये आहेत, त्यामुळे नाशिकचं पालकमंत्री पद हे राष्ट्रवादीला मिळेल अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना होती. भाजप सुद्धा 5 आमदार हे नाशिकमध्ये आहेत आणि गिरीश महाजन जे कुंभमेळा मंत्री आहेत, आगामी काळात कुंभमेळा आहे, त्यामुळे त्यांना मागचं कुंभमेळ्याचा अनुभव आहे आणि त्यामुळेच कुंभमेळा मंत्री आणि पालकमंत्री अशा पद्धतीचं 2 महत्वाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलेली होती. पण या सगळ्या नियुक्तीवरती मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा आक्षेप आहे, कारण रायगडच्या सुद्धा पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे. रायगडमध्ये सुद्धा शिवसेनेने तिथे दावा केलेला आहे. भारत गोगोले जे महत्वाचे मंत्री आहेत त्यांच्याकडनं या रायगडच्या पालकमंत्री पदावरती हे दावा करण्यात आलेला होता. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जे आहे महत्वाचं अशा पद्धतीचं तेढ जो आहे तो महायुतीमध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळे हा पेच आता कशा पद्धतीने वरिष्ठ लेवलला सोडवलं जातं हे बघणं अगदी. महत्त्वाचं त्यामुळे आहे. ही नाराजी आता सरकार आणि युतीतले नेते कशा पद्धतीनं दूर करतील, याच्यावरती काय सुवर्णमध्य साधतील हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ.